काय करू? काय समुद्राच्या लाटा? ओके ओके, पार्किंगला लाव काय? बरोबर नाही मूर्ख माणूस आहे ना. तर आम्ही आता निघालो असत ते का छोट्याशा राईडला, बोललो ना तुम्हाला, उत्तप्पा वडापाव खायला. बाकी काय, फक्त ते जरा आम्ही लांब जातो, ते आम्हालाच माहिती आहे आम्ही का लांब जातो ते. तिकडे हे घरच्यांना माहीत नाही आम्ही एवढं लांब जातो. मग काय, बाबा गेली रे. सोबत श्रेयस आणि योगेश. रेनकोट घातल्यामुळे थोडं जाडे वाटतात, पण भारी करतात. तर सुप्रभात मंडळी, माझं नाव विशाल आणि द रोमियो या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण सकाळी निघालो आहे एका मॉर्निंग राईडला, म्हणजे उत्तप्पा खायला आणि वडापाव खायला. सो आपल्यासोबत आहे श्रेयस, योगेश आणि फक्त माझी गाडी आहे. श्रेयस योगेश मागे आहे, तुम्हाला दिसत आहे. आणि अँगल तर ठीक आहे यार, फक्त हा मिररचा अँगल बरोबर नाही करू शकत मी, नाही विलायचं त्याला. तर आम्ही आता निघालो असत ते का छोट्याशा राईडला, बोललो ना तुम्हाला, उत्तप्पा वडापाव खायला. बाकी काय, फक्त ते जरा आम्ही लांब जातो, ते आम्हालाच माहिती आहे आम्ही का लांब जातो ते. तिकडे हे घरच्यांना माहीत नाही आम्ही एवढं लांब जातो. पण कशाला जातो, काय जातो, याचं उत्तर फक्त आमच्याकडे असतं, पण ते आम्ही सांगू नाही शकत. सकाळचा रोड खाली असतो ऑलमोस्ट. आत्ताच पाऊस येऊन गेला आणि आम्ही निघालो तेव्हा थोडाफार पाऊस होता यार. मला हे कळत ना, आमची सुट्टी असली ऑफिसची का पावसाला आठवण येते. ऑफिस वर्किंग चालू असलं का पाऊस येत नाही यार. 2 आठवडे पाऊस नव्हता आणि आता 2 दिवस पाऊस पडतो असतो ना. ऑलमोस्ट पेट्रोल पण संपले. सकाळचे वाजले 7:14. 6चा टाईम ठरला होता, 7 वाजले, 7:14 झाले. हे तर काय नॉर्मल वाढतच जातं, ते कधी फिक्स असं काय नसतं. हे जाणं गेले 2 आठवडे, 2 आठवडे नाही म्हणू शकत, 2 वेळा कॅन्सल होत चाललं आहे. आणि आज कन्फर्म झालं पहिल्यांदा. हॅलो यार, जाऊन दे यार, पाऊस कंटाळा आला अक्षरशः. तिकडे किती छान छान वाटतं आहे, पाऊस गेल्यावरती अजून किती भारी वाटतं यार. अशी हवा लागेल अंगाला. एवढे चांगले कपडे घालून आलो होते यार, कार्गो काय ती घेतली होती ते घालून आलो होतो. वाटवं लागलं यार सगळं. मूड ऑफ, सकाळ मूड ऑफ झाला यार, सकाळ. हो मग पुढे येते ट्रक. पुढचं दृश्य आम्हाला दिसत नाही. आम्ही उत्सुक आहात पुढचं दृश्य बघायला. आणि तू बाई कुठे गाडी घेऊन येतो आडवा. हो लिबर्टी SNDT कॉलेज. मी तर हे कॉलेज म्हणतात ना, माझं कॉलेज संपल्यानंतर बघितलं तर त्याच्या आधी मला हे बघितलंच नव्हतं. मी असं तिथं काय नाव एवढं मोठं लिहिलं त्यामध्ये सोडा. पण काय वाटतं एकतर आज एक प्रकार होतात, त्याने कॉलेजचं नाव वाचायला पण भीती वाटते. आता दिलं आहे राईडचा इंडिकेटर. मारा ना राईड का ते लवकर, की पुढे 2 किलोमीटर जाऊन मारणार आपल्याला माझं इथून लेफ्ट. आपण कसा इंडिकेटर दिला का लगेच मारणं होतो. काका 2 किलोमीटरवर गेल्यावरती लेफ्ट मारणार आहे, राईट मारणार आहे. सॉरी. सोबत श्रेयस आणि योगेश. रेनकोट घातल्यामुळे थोडं जाडे वाटतात, पण भारी करतात. तर हिच्या हॉर्नबद्दल मी बोलतो. हिचा हॉर्न मला खूप आवडतं. मी गेल्या व्हिडिओमध्ये जी ॲक्सेस नाही होती ती पण माझ्या मित्राची आहे, ती रोशनची आहे, बिझनेसमॅन. तो आज आला नाही आपला. आणि श्रेयसची, दोघांचे पण श्रीमंत, फक्त हिचा मॅट कलर आहे, मॅट कलर. आणि हिचा हॉर्न मला खूप आवडतो. ओके, ते हीच ती गाडी. रिक्षा इकडून का जातात काय असेल. तर आता थोडे ऐकू सॉंग. पेट्रोल फुल एका आठवड्याचं. आता हे 1 आठवडा चालणार. प्रत्येक आठवड्याला मला भरावं लागतं. आणि मी अजून पण 5 लिटरच्या वरती कधी भरलंच नाही.
लमसम 5 लिटरच भरतो. मूर्ख माणूस आहे यार. एक तर माझा मिरर गेला आहे, मी मागून बस येते आणि हा लेफ्ट साईडला. नॉनसेन्स. एवढं चांगल्या गाड्या घेता जरा सेन्स पण घ्या चांगला, शिका काहीतरी. आता इंग्लिशमध्ये शिकू द्यायला लावू नका. बाबा गेली रे. काकांचे गेले, छत्री गेली. बटरफ्लाय झालं रे डायरेक्ट टाकूनच दिली त्याने छत्री. ती तुम्हाला माहीत नाही मिररमध्ये दिसते की नाही, अलमोस्ट त्यांनी टाकूनच दिली. भ्यांच्यात दे आता 50 घेऊ आपण. ओ माय गॉड. ह्याने जरा चहा पिऊया का? कुठे दिसत का चहा पियाची? अगदी चमक दो. हा टायर बघा, सस्पेन्शन आणि पाणी कुठे येतं. चहा पिते की आलं? हां जगा पितो काय चहा पियाची? पुढे नाही भेटणार. ठीक आहे, हॉटेल आहे. ओ वाव. चप्पल वाला त्या डिझेलच्या मागे खूप मोठा राज आहे. त्या डिझाईनच्या मागे आतमध्ये खूप मोठा खजाना आहे. कापसं निघाली, कापसं. अरे योगा कुठं आहे? हे खरं हे लावलास ना, अरे घाबर तर काय काय. मी असं काढलं बिडलं ना कुठं दुकानात, असं बघतोय माझ्याकडे. हा मला मी स्वतःलाच बघतो ना, खूप बेकार वाटतं बघायला. म्हणजे असं गुंडासारखं वाटतं. मला काळोखात मारती भेटतील. पोलीस स्टेशनवरती गाडी लागली, लगेच पोलीस समोर उभा. श्रेयस एकदम ना नॉर्मल गाडी दाखवतो ना, कधी फास्ट मारणं ना एकदम हायपर राईड. आम्ही जेव्हा पण फिरायला जातो ना, तेव्हा श्रेयसचा स्पीड ना एकदम नॉर्मल असतो. भले आमचा स्पीड किती वाढो,
रोशन भाई मला टप देतो. रोशनचं नाव घेऊ नये. त्याला मग कुठली गाडी दिली ना मला वाटतं तिचा जीव काढतो, जीव बेकार. रोशन खूप फास्ट मारतो गाडी आणि त्याच्या मागे बसायला पण घाबरतात. आणि ती गाडी एवढी कशी हँडल करतो मला पण समजलं नाही. पण श्रेयसचं एक लिमिट आहे. ते म्हणतात ना कधी तुटणार पण नाही तो तोडणार पण नाही. एकदम म्हणतात ना लिमिटेड द स्पीड. आणि तो स्पीड जरी त्यांनी वाढवला समजा समथिंग तो 70च्या पुढे गेला. कारण आता समोर हायवेला आपण 70ला गेलो ना तर आपण कुठे राईडला गेलो की ते टायमिंग आपल्याला पोचणार नाही त्या टायमिंगला. आणि तो टायमिंग पण आपला मॅच नाही होणार की इथपर्यंत जायचं यावेळी इथपर्यंत पोचायचं. 70-80 ते पण एकदम समोर रोड दिसला तर पुन्हा जर टर्न बिन वळण आलं का त्याचा नॉर्मल होतं स्पीड पुन्हा. आता नाही हे पाणी क्लीन झालं. परवा ना एकदम घाणेरडं होतं पाऊस पडायच्या आधी. आता थोडं छान वाटतंय. यार असं क्लीन केलं पाहिजे यार बाजूने. यूज ना होत ना तर लोक जात नाही. टंग 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 टंग. आता आपण मानावर तिकडे अक्षा बीच मड बेट आणि मारवे किनारा. अक्षरशः तर आम्ही जात ना. आता आम्ही चाललो दाना पाणीला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी सांगायला पाहिजे होता पण आपण नंतर सांगतो. आपलं थोडं वेगळं असतं. हे आहे दाना पाणी बीच. हे बघा समोर पाणी दिसत आहे. बघा काय हवा लागते यार. छान छान एकदम मस्त. मनच एकदम शांत होतं इकडे. रम्य वातावरण. वाव. नाही आज गर्दी नाही यार. माणसं गेली पण असतील. आता वाजले किती 7:15 झाले. जास्तीत जास्त 7:30 पर्यंत असतात. काय हवा लागते. नॉईज कॅन्सलेशन जर इथे चेक करायचं असेल ना तर इथे आहे समुद्राच्या किराणी. एकदम भारी नॉईज कॅन्सलेशन चेक. भाऊ ओढी घेऊन डिप्रेशनमध्ये. भारी वाटतं यार. एकदा ना खरं येऊन बघा इकडे. ज्याला पण हा स्पॉट माहीत नाही ना मोस्टली लोकांना दाना पाहायला जातात तिकडे जास्त गर्दी करतात. कोणी इकडे येत नाही जास्त. कोणाला माहीत नाही. कमी माहिती लोकांना. सकाळ आणि संध्याकाळ दुपारी येऊ नका. एवढं बेकार ऊन लागतं दुपारी इथे. अशी झाडं पण आहेत की तिथून कुठे सावली तसं बसा बिसत. यायचं तर सकाळी एकदम लवकर 6 पर्यंत इथे टच व्हा. आणि संध्याकाळी तर कधी पण आला तर चालेल. संध्याकाळी तुम्हाला तो लमसम 4 वाजेपर्यंत इथे टच व्हा. 4च्या पुढचा जो काय वेळ असेल ना तर एकदम मस्त वातावरण. पण सकाळी 9च्या नंतर आणि 9 ते 3 वाजेपर्यंत इथे येऊ नका. बेकार ऊन लागतं. आता पावसाळ्यामुळे थोडं ऊन कमी लागेल. पण यायचं तर सकाळी ना संध्याकाळी. आता गर्दी बाकी तिथे खेळायला आहे. आता तरी पावसाळा आहे त्यामुळे कमी खेळतात. पण उन्हाळ्यात तर खूप गर्दी असते. कसे खेळतात याच्यात काय माहिती. मनोरी. हो मनोरी बीच सर्व तिकडे आहे. तिथे आहे पॅगोडा. पण इथे आता थांबू थोडा वेळ. मस्त मस्त वाटत आहे. आपण आतमध्ये गेलो तर समुद्राच्या इथं तिथून कुठे जागा खाली उतरायचं. खाली उतरायला आता पाऊस पडलाय पागर. पावसात ना घाण होते यार पूर्ण. आणि तो चप्पल घसरलं. मी तर चप्पल घालून आलोय. चप्पल घसरते पटकन. याहू. इथपर्यंत पाणी पाहिजे ना. आय थिंक येत असेल. पण पाणी अडवा. ह्याच्यात अडवतात पाणी. हे पाणी अडवून पण काय फायद्याचं. खारट पाणी असेल. काय करू.
समुद्राच्या लाटा पार्किंगला काय समुद्राच्या लाटा पार्किंगला लावते. ओके ओके पार्किंग आला काय बरोबर नाही ते. एक रील्स नाही बनवतो. माझं 220 घेऊन टाक आणि मला दे. काय 220 घेऊन टाक आणि मला दे. कुठे ही T20 ते चाललं गाडी काय ही चालवताना हिचं वेट फीलच होती. भाई ही स्पेशल आपल्यासाठी बनवलं आहे. स्पेशल एडिशन आहे अशी भाई आता भेटत नाही ती ना हलकीच आहे जरा T20 बाबा पहिल्यातला तो बाबा लोहाचा खडा आहे तो असा पण ती जड पण गाडी चांगली असते टर्न बिनला